सैराट पूर्ण झाला, रिलीज झाला. रिलीजच्या आधी तुम्हाला सुद्धा टेन्शन वाटत होतं, कारण रिंकूने जे तिथे इंटरव्ह्यूज दिले त्याच्यामध्ये ती म्हणत होती आदल्या दिवशी झोप लागत नव्हती किंवा हे सगळं तुमच्यासोबत होत होतं? खूप टेन्शन, रिलीज होतं, उद्या अख्ख्या महाराष्ट्रात माझ्या मुलीला बघणार आहेत सगळे लोक. रिलीज झाला 29 एप्रिलला. त्यापूर्वी तिचं नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं, जाहीर झालं. त्यामुळं आम्हाला म्हणजे तिची जशी अवस्था होती तशी आता म्हणजे आम्हाला हा पहिलाच अनुभव की बाबा आपल्या मुलीला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. आणि पिक्चरचे टीजर बरेच बाहेर निघालेले होते त्यावेळेस. मग त्या टीजरचं म्हणजे कमेंट्स येते आम्हाला व्हॉट्सअपला मेसेजद्वारे, आणि त्यामुळं आमच्या म्हणजे झोप उडल्यासारखी झालेली होती. काय होईल काय सांगता येत नव्हतं म्हणजे, आणि एवढं मोठं तिला यश मिळेल असं म्हणजे स्वप्नातही नव्हतं. नॅशनल अवॉर्डचा आता विषय निघाला. खरं तर पहिल्यांदा आपल्या लेकीला थेट नॅशनल अवॉर्ड आणि राष्ट्रपतींच्या हस्ते जेव्हा तिने ते स्वीकारलं, किती आनंद झाला होता. आणि हे वाटलं होतं का असं कधी हा क्षण येईल? नाही, असं वाटलं नव्हतं, पण स्वप्न जरूर पाहिलं होतं की माझ्या मुलीला नॅशनल अवॉर्ड मिळावं. आणि तिच्यापेक्षा म्हणजे त्यांचं सैराट टीमवर्क आहे. मग आम्ही सारखं म्हणजे चर्चा करायचो ना की बाबा, कारण त्याच्या फॅन्ट्री पिक्चरला मिळाला होता. आम्ही म्हणायचो की सैराट फिल्मला म्हणजे 101% मिळणार. म्हणजे चर्चा करत असते, मी म्हणायची काळ्या दगडावरची पांढरी की सैराट टीमला नॅशनल अवॉर्ड मिळायचा. मग त्यावेळेस नागराज म्हणायचे तुझ्या मुलीला तर नक्कीच मिळणार. मग म्हणजे त्यावेळेस त्यांनी म्हणजे त्यावेळेसपासूनच प्रोसिजर चालू होती की बाबा कुठंतरी आहे, म्हणजे तो म्हणतोय म्हणजे आहे कुठंतरी. पण ज्यावेळेस म्हणजे ते घोषित केलं किंवा ती तारीख होती 28 मार्च मला वाटतं असेल, मग त्यांनी ॲक्च्युली नागरांनी सांगितलं पण नव्हतं की आज आहे म्हणजे नॅशनल अवॉर्ड वगैरे डिक्लेअर करणार आहेत. आणि डायरेक्ट मला वाटतं मी एकटीच होती, सर गेले होते तिला घेऊन, काहीतरी फोटो सेशनचा कार्यक्रम होता पुण्याला. घरी कोण नव्हतं, मी एकटीच होती. आणि फोन आला मला, कामात होते मी, आणि सरांनी सांगितलं की आपल्या रिंकूला नॅशनल अवॉर्ड मिळाला. म्हणजे माझ्या तोंडातून त्यावेळेस एकही शब्द आला नाही, फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. एकदम म्हणजे शॉक बसला, खूप म्हणजे खूपच आनंद झाला होता त्यावेळेस. आणि एकटीच मी खूप मनसोक्त रडले त्यावेळेस. एकटीच होते घरात, आधी खूप रडून घेतलं. आणि ती डिक्लेअर झालं की मला वाटतं 12 वाजता पाणी पिले असेल, म्हणजे ॲक्च्युली सांगते 5 वाजता पाणी पिले. मला तहान लागली नाही आणि भूकही लागली नाही, इतकी आनंदी होती मी त्या दिवशी.